फ्रेंड्स, आपण ॲनिमल फिजिओलॉजीमधला हा आपण थर्ड पोर्शन बघणार आहोत. याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम शिकलो आहे आणि त्याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम शिकलो आहे. ठीक आहे, आज आपल्याला शिकायचं आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये आपल्याला सर्वात अगोदर बघायचं आहे डायग्राम ऑफ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, ॲनाटॉमिकल डायग्राम ऑफ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ठीक आहे, नंतर आपल्याला बघायचं आहे की प्रत्येक डायग्राममधला जो पार्ट आहे त्या प्रत्येक पार्टचं फंक्शन्स काय. ठीक आहे, अँड हाऊ दिस फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आर द वर्क. ओके, हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, आता बघा, आपल्याला फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जेव्हा शिकायची आहे त्याच्या अगोदर आपल्याला सर्वात अगोदर डायग्राम शिकणं खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आता ही बघा, ही आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. हा जो फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा जो सर्वात अगोदरचा जो पोर्शन आहे, फर्स्ट जो पोर्शन आहे, त्याला आपण वल्वा असं म्हणतो. काय म्हणतो? वल्वा असं म्हणतो. इट इज अ एंट्रन्स ऑफ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. काय आहे? ही एक एंट्रन्स आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे. हा जो वल्वा जो आहे हा 2 मस्क्युलर फोल्डने बनलेला असतो. काय? 2 मस्क्युलर फोल्डने बनलेला असतो. त्या 2 मस्क्युलर फोल्डचं नाव काय? एका मस्क्युलर फोल्डचं नाव आहे लॅबिया मेजोरा. लॅबिया मेजोरा. आणि दुसऱ्या मस्क्युलर फोल्डचं नाव आहे लॅबिया मायनोरा. लॅबिया मायनोरा. आता जनरली याचं काम आहे तरी काय की ज्यावेळेस फिमेल हायफर म्हणजे फिमेल काऊ ज्यावेळेस ही हीट कंडिशनवर असते, ज्यावेळेस फिमेल काऊ ही हीट कंडिशनवर असते त्यावेळेस हे जे लॅबिया मेजोरा आणि लॅबिया मायनोरा आहे हे स्वेल होतात. काय होतात? स्वेलिंग ऑफ वल्वा. स्वेलिंग ऑफ वल्वा. ज्यावेळेस फिमेल हीट कंडिशनवर असते त्यावेळेस वल्वा जो आहे हा काय होतो? स्वेल होतो. आणि हा जो वल्वा आहे हा कशाने बनलेला आहे? 2 मस्क्युलर फोल्डने. त्या 2 मस्क्युलर फोल्डचं नाव काय? लॅबिया मेजोरा आणि लॅबिया मायनोरा. आता या वल्वाचं काम आहे तरी काय? सर्वात अगोदर बघितलं आपण की हा जो वल्वा आहे हा स्वेल होतो ज्यावेळेस फिमेल हीट कंडिशनवर असते. दुसरं काम काय? ही एक प्रोटेक्टिव्ह एंट्रन्स आहे. म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा बॅक्टेरिया किंवा हे आत जाऊ नये, हा आत वजायनामध्ये एंटर करू नये त्याच्यासाठी हे एक प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे. ठीक आहे, नंतर जर बघितलं आपण वल्वाच्या नंतरचा जो पार्ट आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा त्याचं नाव आहे वजायना. काय आहे? वजायना. इट इज अ सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ठीक आहे, हा जो वल्वा आहे ही एक मस्क्युलर लॉंग ट्यूब आहे. ही जी वजायना आहे ही एक मस्क्युलर लॉंग ट्यूब आहे जो सर्विक्स आणि वल्वाला कनेक्ट करण्याचं काम करतो. काय करतो? सर्विक्स आणि वल्वाला कनेक्ट करण्याचं काम करतो. वजायना काय आहे? ही एक लॉंग ट्यूब आहे जी सर्विक्स आणि वल्वाला कनेक्ट करायचं काम करते. ठीक आहे, आता ही जी मस्क्युलर ट्यूब आहे याच्यामध्ये एक सेल्स असतात, स्पेशलाइज सेल. त्या सेल्सचं नाव आहे एपिथेलियल सेल्स. काय आहे? एपिथेलियल सेल्स. हे जे एपिथेलियल सेल्स आहे हे एक सबस्टन्स रिलीज करतात, म्युकस रिलीज करतात. काय रिलीज करतात? म्युकस. हे जे म्युकस असतात यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात ऑर्गॅनिक ॲसिड्स असतात. काय असतात? ऑर्गॅनिक ॲसिड्स असतात. या ऑर्गॅनिक ॲसिड्समध्ये पर्टिक्युलर जो सर्वात डॉमिनेटिंग ऑर्गॅनिक ॲसिड्स आहे तो आहे लॅक्टिक ॲसिड्स. कोणता ॲसिड्स? लॅक्टिक ॲसिड्स. ठीक आहे, हा लॅक्टिक ॲसिड सर्वात जास्त प्रमाणात या वजायनामध्ये असल्यामुळं जो वजायनाचा जो pH आहे हा किती असतो? 5.3 ते 5.8. म्हणून जो वजायनाचा जो pH आहे हा नेहमी ॲसिडिक असतो. कसा असतो? ॲसिडिक असतो. आणि वजायनाचा pH ॲसिडिक असल्यामुळे इथे जे पण मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे किंवा जे पण बॅक्टेरिया आहे त्याची ग्रोथ प्रॉपरली होत नाही, कारण की ॲसिडिक कंडिशन इज अनफेवरेबल फॉर द ग्रोथ ऑफ द बॅक्टेरिया ऑर मायक्रो ऑर्गॅनिझम. ॲसिडिक कंडिशन is unfavorable for growth of bacteria and microorganism and different microorganism. ठीक आहे, आता आपण काय बघितलं वजायनाबद्दल? वजायना काय? ही एक मस्क्युलर लॉंग ट्यूब आहे जी कशाला कनेक्ट करते? सर्विक्सला आणि वल्वाला. ही जी वजायना जो आहे याच्यामध्ये एक स्पेशलाइज सेल्स असतात. त्या सेल्सचं नाव आहे एपिथेलियल सेल्स. हे जे एपिथेलियल सेल्स आहे हे काय रिलीज करतात? म्युकस सिक्रेट करतात.
या म्युकसमध्ये सर्वात जास्त प्रमाणात जर बघितलं तर ऑर्गॅनिक ॲसिड्स असतात. या ऑर्गॅनिक ॲसिड्समध्ये सुद्धा सर्वात जास्त प्रमाणात कोणते ॲसिड्स असतात? लॅक्टिक ॲसिड्स. या लॅक्टिक ॲसिड्समुळे वजनाचा जो pH आहे हा किती असतो? 5.3 ते 5.8. या ॲसिडिक कंडिशनमुळे वजनामध्ये जी ॲसिडिक कंडिशन असते, ॲसिडिक कंडिशन असल्यामुळे इथे कोणत्याही प्रकारचे बॅक्टेरिया किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे ग्रोथ होत नाही, कारण की ही जी ॲसिडिक कंडिशन आहे ही अनफेवरेबल कंडिशन आहे बॅक्टेरिया आणि मायक्रो ऑर्गॅनिझमच्या ग्रोथसाठी. ठीक आहे. आता आपल्याला बघायचा आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा 3 नंबरचा पोर्शन. 3rd नंबरचा जो पार्ट आहे त्याला आपण सर्विक्स असं म्हणतो. काय म्हणतो? सर्विक्स असं म्हणतो. ही पण एक शॉर्ट मस्क्युलर थिक एक ट्यूब आहे. हे या सर्विक्सचं काम आहे तरी काय, की जे पण मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात किंवा इन्फेक्शन जे आहे त्या युटेरसमध्ये स्प्रेड नाही झालं पाहिजेत. जे इन्फेक्शन आहे किंवा जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा जे बॅक्टेरिया आहे त्याचं जे इन्फेक्शन आहे ते युटेरसमध्ये स्प्रेड नाही झालं पाहिजे. कारण की युटेरसमध्ये काय होतं की जो एम्ब्रिओ असतो, युटेरसमध्ये एम्ब्रिओ किंवा फिटस याचं जे डेव्हलपमेंट आहे ते युटेरसमध्ये होत असतं. ठीक आहे. याचं जे डेव्हलपमेंट आहे ते कधी पण युटेरसमध्ये होत असतं. ठीक आहे. मग हे जे आहे युटेरसला प्रोटेक्ट करायचं काम कोण करतं? सर्विक्स करतं. सर्विक्स काय? ही एक थिक मस्क्युलर शॉर्ट ट्यूब आहे जी वजायना आणि युटेरसला कनेक्ट करायचं काम करतं. आणि दुसरं काय काम आहे याचं सर्विक्सचं, की मायक्रो ऑर्गॅनिझम्सची एंट्री जी आहे ती युटेरसमध्ये प्रिव्हेंट करतं किंवा जे इन्फेक्शन आहे ते प्रिव्हेंट करतं. ठीक आहे. नंतर सर्विक्सचं तिसरं काम काय, की तुम्ही बघा की जो युटेरस आहे या युटेरसमध्येच एम्ब्रिओ आणि फिटस याचं डेव्हलपमेंट होत असतं. एम्ब्रिओ आणि फिटस याचं डेव्हलपमेंट होत असतं. हा जो एम्ब्रिओ आहे, हा जो फिटस आहे, या सर्विक्स थ्रू बाहेर जाऊ नये. हा जो एम्ब्रिओ आहे, हा जो फिटस आहे, या सर्विक्स थ्रू बाहेर जाऊ नये. ठीक आहे. या एम्ब्रिओ आणि फिटसला या युटेरसमध्ये ठेवायचं जो काम आहे हा कोण करतं? सर्विक्स करतं. म्हणजे काय, की जे प्री मॅच्युअर्ड जे बर्थ आहे हे प्रिव्हेंट करण्याचं काम कोण करतं? सर्विक्स करतं. हा सर्विक्सचा पोर्शन जर ओपन झाला तर चान्सेस आहेत की प्री मॅच्युअर बर्थ होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. ठीक आहे. म्हणून काय होतं की ज्या वेळेस प्रेग्नन्सीच्या वेळेस जनरली काय होतं, प्रेग्नन्सीच्या वेळेस ओव्हरी जे आहे एक हार्मोन रिलीज करते. ओव्हरी जे आहे ते एक हार्मोन रिलीज करते. त्या हार्मोनचं नाव आहे प्रोजेस्टेरॉन हार्मोन. त्या हार्मोनचं नाव काय आहे? प्रोजेस्टेरॉन हार्मोन. हा जो प्रोजेस्टेरॉन हार्मोन आहे हा काय करतो? सर्विक्स या रिजनला टाईटली क्लोज करण्याचं काम करतो. सर्विक्सला काय करतो? टाईटली क्लोज करण्याचं काम करतो. टाईटली क्लोज करायचं काम करतो. ज्यावेळेस सर्विक्स हा टाईटली क्लोज असतो त्यावेळेस प्रीमॅच्युअर बर्थ जे आहे किंवा प्रीमॅच्युअर बर्थ जे आहे त्याला आपण प्रिव्हेंट करू शकतो. काय करू शकतो? प्रीमॅच्युअर बर्थला आपण काय करू शकतो? प्रिव्हेंट करू शकतो. प्रिव्हेंट द प्रीमॅच्युअर बर्थ. दुसरं सर्विक्सचं काम काय, की या युटेरसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे युटेराइन फ्लुइड्स असतात. या युटेरसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे युटेराइन फ्लुइड्स असतात. हे जे युटेराइन फ्लुइड्स आहे हे न्यूट्रिएंट रिच असतात. हे जे युटेराइन फ्लुइड्स आहे हे काय असतात? न्यूट्रिएंट रिच असतात. हे जे युटेराइन फ्लुइड्स आहे हे काय करतात, की या एम्ब्रिओ आणि या फिटसला न्यूट्रिएंट आणि ऑक्सिजन सप्लाय करायचं काम करतात. ठीक आहे. जर हा सर्विक्सचा जर पोर्शन उघडा असेल तर याच्यातनं युटेराइन फ्लुइड जे आहे ते एक्सपेल होऊ शकते. काय होऊ शकते? एक्सपेल होऊ शकते. तर या युटेराइन फ्लुइडच्या एक्सपेल्शनला प्रिव्हेंट करायचं काम कोण करते? सर्विक्स करतं. कोण करते? सर्विक्स करतं. ठीक आहे. नंतरचा जो पोर्शन आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा जो 4th पोर्शन आहे त्याचं नाव आहे युटेरस. त्याचं नाव काय आहे? युटेरस. आता युटेरस जे आहे तुम्ही बघा की जो पण एम्ब्रिओ आहे किंवा जो पण फिटस आहे तो युटेरसमध्ये का डेव्हलप होतो? का वजायनामध्ये का डेव्हलप होत नाही? का फॅलोपियन ट्यूबमध्ये डेव्हलप होत नाही? त्याचं फर्स्ट कारण असं आहे की युटेरस जे आहे त्याची हाय एक्सपान्शन कॅपॅसिटी आहे. काय आहे? हाय एक्सपांडिंग कॅपॅसिटी. ठीक आहे. दुसरं रिजन काय आहे की हे जे युटेरस आहे, ही जी युटेरसची जी तुम्हाला बाउंड्री दिसते, ही जी तुम्हाला वॉल दिसते, ही जी युटेराइन वॉल जी आहे ही रिच असते. कशाने? युटेराइन वॉल आर द रिच इन द ब्लड वेसल्स. हे जे ब्लड वेसल्स असतात हे काय करतात? जर सपोज इथं फिटस असेल, जर सपोज
इथं जर एम्ब्रिओ असेल, या एम्ब्रिओला या ब्लड व्हेसल्स काय करतात, न्यूट्रियंट प्लस ऑक्सिजन सप्लाय करायचं काम करतात. काय करतात, या ब्लड व्हेसल काय करतात, या फिटसला न्यूट्रियंट प्लस ऑक्सिजन सप्लाय करायचं काम करतात. नंतर जर बघायचं झालं तर युटेरसच्या नंतरचा जो पोर्शन आहे हा ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे. या ट्यूब लाईक स्ट्रक्चरलाच आपण फॅलोपियन ट्यूब असं म्हणतो. काय म्हणतो, फॅलोपियन ट्यूब. याच फॅलोपियन ट्यूबला आपण ओव्हिडक्ट सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. नंतर फॅलोपियन ट्यूबच्या सर्वात एंडला जर तुम्ही बघितलं तर एक फिंगर लाईक असं स्ट्रक्चर आहे. हे फिंगर लाईक असं स्ट्रक्चर आहे. या फिंगर लाईक स्ट्रक्चरला आपण फॅम्ब्री असं म्हणतो. ही जी फॅम्ब्री आहे ही काय करते, ओव्हरीला होल्ड करण्याचं काम करते. काय काम करते, ओव्हरीला होल्ड करायचं काम करते. ठीक आहे. आता आपण प्रत्येक स्ट्रक्चरचा इम्पॉर्टन्स बघूयात आहे काय. ठीक आहे. ठीक आहे. आता बघा, आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा सर्वात जो पहिला जो पोर्शन बघितला तो आहे वल्वा. वल्वाला आपण काय म्हणतो, इट इज अ एंट्रन्स ऑफ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. हा वल्वाचं काम काय की प्रोटेक्ट करतं इन्फेक्शनपासून. ठीक आहे. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला हा जो वल्वा आहे मी तुम्हाला सांगितलं, हा वल्वा 2 मस्क्युलर फोल्डने बनलेला असतो. एका मस्क्युलर फोल्डचं नाव आहे लॅबिया मेजोरा आणि लॅबिया मायनोरा. ज्यावेळेस फिमेली हीट कंडिशनवर असते त्यावेळेस ह्या ज्या 2 मस्क्युलर फोल्ड आहे हे काय होतात, स्वेल होतात. हे बघा, यू कॅन सी दिस इज अ पोर्शन. हा जो पोर्शन आहे याला आपण काय म्हणतो, वल्वा असं म्हणतो. ठीक आहे. हा जो पोर्शन आहे याला आपण वल्वा असं म्हणतो. ठीक आहे. हा जो पोर्शन आहे याला आपण वल्वा असं म्हणतो. नंतरचा जो पोर्शन आपण बघितला तो आहे वजायना. वजायनाबद्दल काय शिकलो आपण, ही एक लॉंग मस्क्युलर ट्यूब आहे. ठीक आहे. ही काय आहे, एक लॉंग मस्क्युलर ट्यूब आहे जी काय करते, वल्वा आणि सर्विक्सला कनेक्ट करायचं काम करते. ठीक आहे. ही जी हा जो वजायना आहे, या वजायना जो आहे हा एपिथेलियल सेल्सनं बनलेला असतो. कशाने बनलेला असतो, एपिथेलियल सेल्सनं बनलेला असतो. हे जे एपिथेलियल सेल्स आहे हे काय सिक्रेट करतात, म्युकस सिक्रेट करतात. म्युकस म्हणजे काय, एक थिक आणि एक स्टिकी सबस्टन्स असतो. म्युकस म्हणजे काय, एक थिक आणि स्टिकी सबस्टन्स असतो. या म्युकसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिक ॲसिड्स असतात आणि सर्वात जास्त डॉमिनेटिंग जो ऑर्गॅनिक ॲसिड्स आहे त्या ॲसिडचं नाव आहे लॅक्टिक ॲसिड. या लॅक्टिक ॲसिड्समध्ये जो वजायनाचा pH आहे, या लॅक्टिक ॲसिड्सच्या प्रोडक्शनमुळे जो वजायनाचा जो pH आहे हा किती असतो, 5.5. किती असतो, 5.5. म्हणून वजायनाचा जो pH आहे हा किती आहे, 5.5. हा ॲसिडिक pH असल्यामुळे इथं काय होतं की जे पण हार्मफुल मायक्रोब्स असतात, जे पण हार्मफुल बॅक्टेरिया असतात त्यांची जी ग्रोथ आहे ती काय होते, इनहिबिट होते. म्हणजे जी ॲसिडिक कंडिशन आहे ही अनफेवरेबल कंडिशन आहे. कशासाठी, मायक्रो ऑर्गॅनिझमच्या ग्रोथसाठी. ठीक आहे. नंतर आपण जो बघितला फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी आहे कॅटलची, त्याचा आपण 3rd नंबरचा पोर्शन बघितला तो आहे सर्विक्स. सर्विक्स काय, हे काय मस्क्युलर कनेक्टिंग पार्ट आहे. कशामधला, वजायना आणि युटेरसमधला. हे लक्षात ठेवा, वजायना आणि युटेरसमधला. हे बघा, युटेरस आणि वजायनामधला जो मस्क्युलर कनेक्टिंग जो पार्ट आहे त्याला आपण सर्विक्स असं म्हणतो. ठीक आहे. हा सर्विक्स काय करतो, प्रिव्हेंट करतो हार्मफुल बॅक्टेरियाला आणि इन्फेक्शनला. कुठे, युटेरसमध्ये जाण्यापासून. ठीक आहे. नंतरचं काय बघितलं आपण की ज्यावेळेस प्रेग्नन्सी असते, ज्यावेळेस फिमेल काऊ ज्यावेळेस ही प्रेग्नंट असते त्यावेळेस एक ओव्हरी जे आहे ते एक पर्टिक्युलर हार्मोन रिलीज करते. त्या हार्मोनचं नाव काय आहे, प्रोजेस्टेरॉन हार्मोन. या प्रोजेस्टेरॉन हार्मोनमुळे काय होतं की जो सर्विक्स आहे हा काय होतो, टाईटली क्लोज होतो. टाईटली क्लोज झाल्यामुळे काय होतं की युटेरसमध्ये जो पण फिटस आहे, जो पण एम्ब्रिओ आहे जो डेव्हलप होतोय त्याला आपण प्री मॅच्युअर बर्थपासून प्रिव्हेंट करू शकतो. प्रिव्हेंट करू शकतो. कसं प्रिव्हेंट करू शकतो, प्रोजेस्टेरॉन रिलीज झाला. प्रोजेस्टेरॉन कोणी रिलीज केला, ओव्हरीनं रिलीज केला. हा प्रोजेस्टेरॉन रिलीज झाल्यामुळे काय झालं की सर्विक्स जो आहे तो टाईटली क्लोज झाला आहे. टाईटली क्लोज झाल्यामुळे काय झालं की जो पण फिटस आहे, जो पण एम्ब्रिओ आहे जो युटेरसमध्ये डेव्हलप होतोय त्याला आपण प्री मॅच्युअर बर्थ होण्यापासून काय करू शकतो, प्रिव्हेंट करू शकतो. नंतर काय, जो फिटस आहे जो युटेरसमध्ये ग्रो होतोय
त्याला आपण प्रोटेक्ट करू शकतो इन्फेक्शनपासून. नंतर काय की जे पण युटेरसमध्ये युटेराईन फ्लुइड्स असतं, जे इसेन्शियल न्यूट्रियंट्स किंवा विटॅमिन्स किंवा ऑक्सिजन सप्लाय करायचं काम करतं डेव्हलपिंग फिटसला, त्याचं एक्सपल्शन होण्यापासून आपण प्रिव्हेंट करू शकतो. त्याचं एक्सपल्शन जे आहे ते आपण प्रिव्हेंट करू शकतो. ठीक आहे. नंतरचा जो आपण पोर्शन बघितला फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा, जो फोर्थ पोर्शन आहे त्याचं नाव आहे युटेरस. हा जो पोर्शन आहे युटेरस. आता मी तुम्हाला सांगितलं की जो फिटस आहे किंवा जो पण एम्ब्रिओ आहे तो युटेरसमध्ये का जातो, ठीक आहे, का तो वजायनामध्ये जात नाही, का तिथं तो जाऊन सिच्युएट होत नाही, याचे 2 कारणं मी तुम्हाला सांगितले. सर्वात अगोदरचं जे कारण आहे, कारण की हाय एक्सपांडिंग कॅपॅसिटी ऑफ द युटेरस. युटेरसची जी कॅपॅसिटी आहे ती जास्त एक्सपांड होण्याची कॅपॅसिटी आहे. हाय एक्सपांडिंग कॅपॅसिटी ऑफ द युटेरस. सेकंड रिझन मी तुम्हाला काय सांगितलं, हा जो युटेरस आहे, हा बघा, हा जो युटेरस आहे हा ब्लड वेसल्सने रिच असतो. या युटेरसमध्ये ब्लड वेसल्स जे आहे ते जास्त प्रमाणात असतात. ब्लड वेसल्स जे आहे ते जास्त प्रमाणात असतात. हे जे ब्लड वेसल्स आहे हे काय करतात, जो पण एम्ब्रिओ आहे किंवा जो पण फिटस आहे त्या फिटस आणि एम्ब्रिओला न्यूट्रियंट प्लस ऑक्सिजन सप्लाय करायचं काम करतात. न्यूट्रियंट प्लस ऑक्सिजन सप्लाय करायचं काम करतात. ठीक आहे, हे शिकलो आपण युटेरसबद्दल. आता एक गोष्ट आहे, ज्यावेळेस कॅटलमध्ये इस्ट्रस कंडिशन चालू असते किंवा इस्ट्रस सायकल चालू असते, त्यावेळेस एक हार्मोन पर्टिक्युलरली रिलीज होतो. त्या हार्मोनचं नाव आहे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. त्या हार्मोनचं नाव आहे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. हा जो हार्मोन आहे हा कोण सिक्रेट करतं, पिट्युटरी ग्लँड्स. कोण सिक्रेट करतं, पिट्युटरी ग्लँड्स. ही जी पिट्युटरी ग्लँड्स आहे ही ब्रेनमध्ये असते. कुठे, ब्रेनच्या जवळ असते. ठीक आहे, ही जी पिट्युटरी ग्लँड्स आहे ही ब्रेनच्या जवळ असते. ही काय सिक्रेट करते, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. या फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनमुळे काय होतं की ह्या ज्या ब्लड वेसल्स आहे किंवा ही जी युटेराईन वॉल आहे ही काय होते, डिजनरेट होते. काय होते, डिजनरेट होते ड्युरिंग द इस्ट्रस सायकल. ठीक आहे. आता आपण बघितलंय, आपण वल्वा बघितलं, वजायना बघितलं, सर्विक्स बघितलं, युटेरस बघितलंय. आता आपल्याला बघायचं आहे की हे जे लॉंग ट्यूबलाइक जे स्ट्रक्चर आहे, ज्याला आपण काय म्हणतो, ओव्हिडक्ट पण म्हणतो किंवा त्याला आपण फॅलोपियन ट्यूब सुद्धा म्हणतो. काय म्हणतो, फॅलोपियन ट्यूब सुद्धा म्हणतो. आता याचं पर्टिक्युलर काम काय की बघा, हे दुसरं एक स्ट्रक्चर आहे, दुसरीच डायग्राम आहे सेम, फक्त त्याचा ओव्हरव्ह्यू वेगळ्या पद्धतीचा आहे. ठीक आहे, हे बघा, याला आपण काय म्हणतो, फॅलोपियन ट्यूब किंवा याला आपण काय म्हणतो, ओव्हिडक्ट सुद्धा म्हणतो. आता बघा, हा जो फॅलोपियन ट्यूब आहे, फॅलोपियन ट्यूबच्या एंडला एक फिंगर लाईक स्ट्रक्चर आहे. हे जे दिसतं तुम्हाला, हे फिंगर लाईक स्ट्रक्चर आहे. या फिंगर लाईक स्ट्रक्चरला आपण फायम्ब्री असं म्हणतो. काय म्हणतो, फायम्ब्री असं म्हणतो. हे जे फिम्ब्री आहे हे काय करते, ओव्हरीला होल्ड करण्याचं काम करते. हे काय, या स्ट्रक्चरला आपण ओव्हरी असं म्हणतो. तुम्हाला माहिती आहे ओव्हरी काय आहे, हे प्रायमरी फिमेल सेक्स ऑर्गन आहे. प्रायमरी फिमेल सेक्स ऑर्गन आहे. ठीक आहे, फिम्ब्री हे काय करते, ओव्हरीला होल्ड करण्याचं काम करते. आता या फॅलोपियन ट्यूबचं पर्टिक्युलर फंक्शन आहे तरी काय, बघा, ही जी ओव्हरी आहे ही काय रिलीज करते, एग रिलीज करते. काय रिलीज करते, एग रिलीज करते. ओव्हरी जी आहे ती काय रिलीज करते, एग रिलीज करते. आता एग म्हणजे आहे काय, हा एक एग म्हणजे काय, इट इज अ फिमेल गॅमेट. इट इज अ फिमेल गॅमेट. ज्याप्रमाणे स्पर्म जो आहे मेल गॅमेट आहे, तसाच जो एग आहे, हा एग जो आहे हा फिमेल गॅमेट आहे. आणि हा फिमेल गॅमेट कोण रिलीज करायचं काम करते, ओव्हरी करते. ही जी ओव्हरी आहे, जे एग आहे, हे कुठे रिलीज करते, फॅलोपियन ट्यूबमध्ये. कुठे रिलीज करते, फॅलोपियन ट्यूबमध्ये. हे बघा, इथे आला एक. ज्यावेळेस फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये ज्यावेळेस मेल गॅमेट एंटर करतात, हे जे मेल गॅमेट आहे हे वजायना थ्रू, सर्विक्स थ्रू, युटेरस थ्रू आत जातात, फॅलोपियन ट्यूबमध्ये जातात. फॅलोपियन ट्यूबमध्ये गेल्यानंतर या मेल गॅमेटचं या फिमेल गॅमेटसोबत काय होतं, फ्युजन होतं. फ्युजन होतं. म्हणून विचारू शकतात की जे फ्युजन ऑफ मेल आणि फिमेल गॅमेट जे आहे ते फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या कोणत्या पार्टमध्ये होतात, तर ते होतात फॅलोपियन ट्यूबमध्ये. हे जे फ्युजन आहे जे फॅलोपियन ट्यूबमध्ये होतं त्यालाच आपण फर्टिलायझेशन असं म्हणतो. फर्टिलायझेशन म्हणजे काय, फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट इन द फॅलोपियन ट्यूब, त्यालाच आपण काय म्हणतो, फर्टिलायझेशन असं म्हणतो. ठीक आहे, ज्यावेळेस याचं फर्टिलायझेशन होतं, ज्यावेळेस मेल आणि फिमेल गॅमेटचं इथे फर्टिलायझेशन होतं, फर्टिलायझेशन झाल्यानंतर काही कालांतरानंतर एक मांसाचा छोटा गोळा बनतो.
एक मांसाचा छोटा गोळा बनतो. या छोट्या गोळ्याला आपण काय म्हणतो? एम्ब्रियो. हा एम्ब्रियो ज्यावेळेस बनतो, हा एम्ब्रियो हळूहळू या खालच्या पोर्शनमध्ये जातो. कुठे जातो? खालच्या पोर्शनमध्ये जातो आणि युटेरसमध्ये जातो. म्हणजे कुठे जातो? युटेरसमध्ये जातो. कुठे जातो? युटेरसमध्ये जातो. नंतर या एम्ब्रियोची जी डेव्हलपमेंट आहे ती फिटसमध्ये होते. एम्ब्रियोची जी डेव्हलपमेंट आहे ती कशामध्ये होते? फिटसमध्ये. आणि हा जो एम्ब्रियो आहे हा फिटसमध्ये डेव्हलप होतो आणि या फिटसचं जे डेव्हलपमेंट आहे ते यंग वनमध्ये होतं. ठीक आहे. मग मी तुम्हाला सांगितलं की हा जो एम्ब्रियो आहे, हा जो युटेरस आहे, हा जो एम्ब्रियो आहे, हा जो फिटस आहे, हा युटेरसमध्ये का असतो? कारण की युटेरसच्या ज्या वॉल असतात किंवा युटेरसची जी वॉल असते ही कशाने रिच असते? ब्लड वेसल्सने. कशाने रिच असते? ब्लड वेसल्सने. हे जे ब्लड वेसल्स असतात हे काय करतात? फिटस आणि त्या एम्ब्रियोला न्यूट्रिएंट प्रोव्हाइड करायचं काम करतात. काय करतात? न्यूट्रिएंट प्लस ऑक्सिजन प्रोव्हाइड करायचं काम करतात. ठीक आहे. हे बघितलं आपण फॅलोपियन ट्यूबचं स्ट्रक्चर. ठीक आहे. फॅलोपियन ट्यूबचं आपण फंक्शन बघितलं. फॅलोपियन ट्यूबच्या नंतर काय? फिम्ब्री. फिम्ब्री काय? हे एक फिंगर लाईक प्रोजेक्शन आहे. जसं आपले हात आहे, आपण हातामध्ये जसं बॉल पकडला तसं या फिम्ब्रीनं काय केलं? या ओव्हरीला होल्ड केला आहे. ठीक आहे. आता या ओव्हरीचं काम काय? की एगचं प्रोडक्शन करणं. एग म्हणजे काय? मी तुम्हाला सांगितलं फिमेल गॅमेट. जसं मेल गॅमेट जर म्हटलं, जसं स्पर्म जे आहे जे मेल गॅमेट आहे, तसं फिमेलमध्ये काय? एग जे आहे ते फिमेल गॅमेट आहे. ठीक आहे. मग एगचं प्रोडक्शन काम करायचं कोण करते? ओव्हरी करते. दुसरं ओव्हरीचं काम काय? की इस्ट्रोजन, फिमेलमध्ये जो प्रायमरी सेक्स हार्मोन जो आहे इस्ट्रोजन, त्याचं प्रोडक्शन करायचं काम कोण करते? ओव्हरी करते. नंतर काय? ओव्हरीचं काम काय? जो प्रोजेस्टेरॉन हार्मोन आहे, प्रोजेस्टेरॉन हार्मोन, याचं प्रोडक्शन करायचं काम कोण करते? ओव्हरी करते. ठीक आहे. हे झाले आपली पूर्ण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ठीक आहे. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये एवढंच आहे, याच्या पलीकडे काहीच नाही आहे. आपल्याला याच्यानंतर जे शिकायचं आहे ते इस्ट्रस सायकल शिकायचं आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी आपल्याला फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी आहे ती शिकणं खूप इम्पॉर्टंट होती. आता जस्ट आपण शॉर्टमध्ये सगळं काही 2 मिनिटात रिवाईज करून घेऊयात. ठीक आहे. बघा, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची जी एंट्रन्स आहे, जो फर्स्ट पोर्शन आहे त्याला आपण वल्वा असं म्हणतो. हा जो वल्वा आहे तो काय? 2 मस्क्युलर फोल्ड्सने बनलेला आहे. 2 मस्क्युलर फोल्ड्सनं बनलेला आहे. त्या दोन्ही मस्क्युलर फोल्डचं नाव काय? एकाचं नाव आहे लॅबिया मेजोरा, दुसऱ्याचं नाव आहे लॅबिया मायनोरा. हे जे लॅबिया मेजोरा आणि लॅबिया मायनोरा आहे, ज्यावेळेस फिमेली हीट कंडिशनवर असते त्यावेळेस हा वल्वा काय होतो? स्वेल होतो. काय होतो? स्वेल होतो. ठीक आहे. आपण एवढं बघितलं. नंतरचा जो पोर्शन आहे वजायना. वजायना काय? ही एक मस्क्युलर लॉंग ट्यूब आहे जी सर्विक्स आणि वल्वाला कनेक्ट करायचं काम करते. या वजायनामध्ये जे पर्टिक्युलर सेल्स असतात त्या सेलचं नाव आहे एपिथेलियल सेल्स. नाव काय? एपिथेलियल सेल्स. हे जे एपिथेलियल सेल्स असतात हे काय करतात? म्युकस सिक्रेट करतात. काय सिक्रेट करतात? म्युकस सिक्रेट करतात. या म्युकसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिक ॲसिड्स असतात. या ऑर्गॅनिक ॲसिड्समध्ये सर्वात डॉमिनंट जो ऑर्गॅनिक ॲसिड्स आहे तो आहे लॅक्टिक ॲसिड्स. हा लॅक्टिक ॲसिड्स या वजायनामध्ये प्रोड्यूस झाल्यामुळे जो वजायनाचा जो pH आहे हा किती असतो? 5.5 असतो. म्हणजे कसा pH आहे? ॲसिडिक pH आहे. ज्या वजायनामध्ये ॲसिडिक pH असल्यामुळे इथे जे पण मायक्रो ऑर्गॅनिझम्स येतात किंवा जे पण बॅक्टेरिया असतात त्यांच्यासाठी अनफेवरेबल कंडिशन आहे. अनफेवरेबल कंडिशनमुळे काय होतं की जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे, जे बॅक्टेरिया आहे ते ग्रो होऊ शकत नाही. नंतरचा पोर्शन आपण बघितला सर्विक्स. वजायनाच्या नंतरचा जो पोर्शन आहे तो आहे सर्विक्स. सर्विक्स काय? ही पण एक शॉर्ट थिक मस्क्युलर ट्यूब आहे जी काय करते? युटेरस आणि वजायनाला कनेक्ट करायचं काम करते. ठीक आहे. सर्विक्सचं काम मी तुम्हाला सांगितलं की युटेरसमधले ज्या पण गोष्टी आहे, जसं काही युटेरसमध्ये फिटस जर असेल त्या फिटस जो आहे तो बाहेर जाऊ नये. म्हणजे काय? प्री मॅच्युअर त्याची बर्थ होऊ नये. दुसरी गोष्ट काय सांगितली मी तुम्हाला? युटेरसमध्ये काही फ्लुइड्स असतात त्याला आपण युटेराईन फ्लुइड असं म्हणतो. हे युटेराईन फ्लुइड काय करतात? या फिटसला न्यूट्रिएंट प्रोव्हाइड करायचं काम करतात. हे युटेराईन फ्लुइड या सर्विक्स थ्रू बाहेर जाऊ नये. ठीक आहे. हे पण प्रिव्हेंट करायचं काम कोण करते? सर्विक्सच करत असते. जनरली होतं काय की ज्यावेळेस फिमेल ही प्रेग्नंट असते, ज्यावेळेस फिमेल काऊ ही प्रेग्नंट असते, प्रेग्नंट असल्यानंतर काय होतं की जो एम्ब्रिओ आहे, जो फिटस आहे तो युटेरसमध्ये असतो. ज्यावेळेस प्रेग्नन्सीच्या वेळेस एक हार्मोन रिलीज करतो. हार्मोन कोणता आहे? प्रोजेस्टेरॉन हार्मोन. प्रोजेस्टेरॉन हार्मोन कोण रिलीज करतो? ओव्हरी. ठीक आहे. ओव्हरीनं काय केलं आहे? प्रोजेस्टेरॉन हार्मोन रिलीज केला आहे. ठीक आहे. ड्युरिंग द प्रेग्नन्सी हा प्रोजेस्टेरॉन हार्मोन काय करतो? सर्विक्सला असा टाईटली क्लोज करून ठेवतो. टाईटली क्लोज केल्यामुळे काय होतं की जे प्री मॅच्युअर जी बर्थ आहे ती जनरली होत नाही. युटेराईन फ्लुइड जे आहे ते बाहेर जात नाही.
आता आपण याच्यानंतरचा जो पोर्शन आहे तो आहे युटेरस. युटेरसचं मी तुम्हाला सांगितलं की जो फिटस आहे तो युटेरसमध्ये का डेव्हलप होतो, त्याचे 2 कारण सांगितलं की युटेरसमध्ये जी आहे त्याची जी कॅपॅसिटी आहे हा एक्सपांडिंग कॅपॅसिटी आहे, पहिलं रिझन आहे. दुसरं रिझन काय की युटेरसची जी वॉल आहे, या युटेरसची वॉल जी आहे ही ब्लड वेसलने रिच असते. या ब्लड वेसल्सनं रिच असल्यामुळे काय होतं की ह्या ज्या ब्लड वेसल्स आहे ह्या काय करतात, न्यूट्रिएंट आणि ऑक्सिजन सप्लाय करायचं काम करतात. कोणाला सप्लाय करतात की जो पण फिटस आहे, जो पण एम्ब्रिओ आहे, जो युटेरसमध्ये डेव्हलप होतोय त्याला. नंतरचं आपण बघितलं युटेरससोबत एक लॉंग ट्यूब कनेक्ट असते. या लॉंग ट्यूबला आपण काय म्हणतो, ओव्हिडक्ट पण म्हणतो, किंवा या लॉंग ट्यूबला आपण काय म्हणतो, फॅलोपियन ट्यूबसुद्धा म्हणतो. या फॅलोपियन ट्यूबच्या एंडचा जो पोर्शन आहे त्याला आपण फिमरी असं म्हणतो. फिमरी काय, हे एक फिंगर लाईक प्रोजेक्शन किंवा फिंगर लाईक स्ट्रक्चर आहे जो काय करतो, ओव्हरीला होल्ड करण्याचं काम करतो. ठीक आहे. आता फॅलोपियन ट्यूबमध्ये पर्टिक्युलरली होतं काय, त्याच्या अगोदर ओव्हरीला समजून घेऊयात. ओव्हरीचं काम काय, एगचं प्रोडक्शन करणे, एगला रिलीज करणे. एग म्हणजे काय, जसं मेल गॅमेटमध्ये जर तुम्ही बघितलं स्पर्म हा मेल गॅमेट आहे, तसं एक जो आहे हा फिमेल गॅमेट आहे. फिमेल गॅमेटला कोण रिलीज करतं, ओव्हरी रिलीज करतं. ओव्हरीनं फिमेल गॅमेट रिलीज केले, हे जे फिमेल गॅमेट आहे हे कुठे जातात, फॅलोपियन ट्यूबमध्ये. ज्यावेळेस इथनं मेल गॅमेट येतो, मेल गॅमेट काय करतो, वजायना थ्रू, सर्विक्स थ्रू, युटेरस थ्रू फॅलोपियन ट्यूबमध्ये जातो. फॅलोपियन ट्यूबमध्ये गेल्यानंतर मेल आणि फिमेल गॅमेटचं फर्टिलायझेशन होतं. ठीक आहे. द फर्टिलायझेशन ऑफ मेल आणि फिमेल गॅमेट यालाच आपण काय म्हणतो, फर्टिलायझेशन म्हणतो. फर्टिलायझेशन हे कुठं होतं, फॅलोपियन ट्यूबमध्ये होतं. फॅलोपियन ट्यूबमध्ये फर्टिलायझेशन झाल्यानंतर काय होतं, एक मासाचा छोटा गोळा बनतो. त्या मासाच्या छोट्या गोळ्याला आपण एम्ब्रिओ असं म्हणतो. हाच एम्ब्रिओ नंतर काय होतो, फिटसमध्ये डेव्हलप होतो. हा जो एम्ब्रिओ आहे हा कुठं जातो, युटेरसमध्ये जातो. हा एम्ब्रिओ काय होत जातो, युटेरसमध्ये जातो. एम्ब्रिओचं डेव्हलपमेंट कशामध्ये होतं, फिटसमध्ये होतं. आणि फिटसचं डेव्हलपमेंट जे आहे ते यंग वनमध्ये होतं. ठीक आहे. हे झालं आपलं पूर्ण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं पूर्ण स्ट्रक्चर आणि डायग्राम, आणि आपण प्रत्येक पार्टचं फंक्शनसुद्धा बघितलं. ठीक आहे. आज एवढंच बघूयात. उद्या आपण इस्ट्रस सायकल बघूयात फिमेलचे. ठीक आहे. थँक्यू.